महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं CST लॉन्चपॅडच्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो। आज एक पुन्हा नवीन अपडेट आहे तुमच्याकरता महावितरणमध्ये अप्रेंटिसशिप करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आणि खास सोलापूर जिल्ह्यातले जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एकदम स्पेशल आहे। तर काय सर्व डिटेल आहे ते तुमच्याशी शेअर करतो, पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे, जर चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करा। त्याचं कारण असं की जेव्हा केव्हा काही अपडेट असला तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं, त्याच्यासाठी बेल आयकॉन दाबणं पण एकदम महत्त्वाचं आहे। ठीक आहे, अप्रेंटिसशिप कुठची आहे, महावितरण मधली। मग कोणते विद्यार्थी पात्र आहे, ज्या विद्यार्थ्यांचं इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन मध्ये ITI झालेला आहे ते विद्यार्थी पात्र आहे। आता नेमकी वॅकन्सी कुठची आहे किंवा अप्रेंटिसशिप कुठचं आहे ते आहे सोलापूर मंडळातलं, म्हणजे पूर्ण सोलापूर जिल्हा आला आणि मंडळामध्ये विभाग वाईज वेगळ्या वेगळ्या पुन्हा वॅकन्सी आहे आणि वेगळं तुम्हाला अप्लाय पण करायचं आहे। तर एकूण जर पोस्ट बघितल्या तर एकूण पोस्ट आहे 342। किती आहे, 342। तर आणि याची डिटेल ॲडव्हर्टाईज किंवा तुम्हाला अप्लाय करण्याची लिंक पाहिजे असली तर आपलं CST लॉन्चपॅडचं जे टेलिग्रामचं चॅनल आहे त्यावरती तुम्हाला ते सर्व मिळून जाईल, कारण की यूट्यूबवरती PDF देता येत नाही, तर त्यासाठी स्पेशल टेलिग्राम चॅनल आपला आहे याच नावाने CST लॉन्चपॅडचं। ठीक आहे, त्याला जॉईन करून राहायचं, मी तुम्हाला तिथे अपडेट मिळत राहील। ठीक आहे, आता बघा काय काय बघा, एक हे विभाग आहे, म्हणजे हे विभाग कुठचे आहे, हे पूर्ण सोलापूर मंडळातले काय पूर्ण विभाग आहे जे सोलापूर मंडळामध्ये जवळपास 6 आहे। आता मंडळाला पण पकडून 6 त्यांनी डिस्ट्रीब्यूट केले आहे। तर याच्यामध्ये अकलूज आहे, बार्शी आहे, पंढरपूर आहे, सोलापूर शहरी आहे, शहर आहे, ग्रामीण आहे आणि एक मंडळ आहे। अशा 6 ठिकाणच्या वेगळ्या अप्लाय करायचे आणि वेगळे इस्टॅब्लिशमेंट नंबर पण आहे। याच्यामध्ये वायरमनच्या वॅकन्सी इथं दिलेल्या आहे, इलेक्ट्रिशियनच्या वॅकन्सी इथं दिलेल्या आहे। टोटल वायरमनच्या 137 आहे आणि इलेक्ट्रिशियनच्या 205 आहे। म्हणजे विचार केला तर बरेचसे म्हणजे जवळपास विद्यार्थी लागू शकते, पण याच्यामध्ये महत्त्वाच्या ज्या अटी आहेत त्या सर्वात महत्त्वाच्या आहे कोणत्या, तर त्या तुम्हाला समोर सांगतोच मी। बघा आता हे झाले कोणत्या किती पोस्ट आहे ते तुम्हाला माहित झालं कोणत्या विभागामध्ये। आता याच्यामध्ये तुम्हाला ज्या विभागाकरता अप्लाय करायचं आहे, ज्या विभागाला अप्लाय करायचं आहे, तुम्ही असं नाही की एकच करायचं आहे, तुम्ही 6 विभागाला अप्लाय करू शकता। तर अप्लाय करण्यासाठी तुम्हाला माहित आहे जी आपली गव्हर्नमेंटची पोर्टल आहे कोणती, apprenticeshipindia.gov.in या पोर्टलवरती इस्टॅब्लिशमेंट नंबरची तुम्हाला गरज पडते माय अपॉर्च्युनिटी मध्ये गेल्यानंतर। तर हे सर्व इस्टॅब्लिशमेंट नंबर आहे या 6ही जागेसाठी, म्हणजे तुम्हाला जिथं अप्लाय करायचा आहे तो इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकून सर्च करायचा आहे आणि अप्लाय करायचा आहे। तुम्ही 6 साठी पण अप्लाय करू शकता, तो तुमचा विषय। आता एकतर तुम्हाला जवळ पडते तिथे टाका किंवा मग तुम्हाला वाटते तिथे तुम्ही अप्लाय करू शकता। तर इस्टॅब्लिशमेंट नंबर टाकला की तुम्हाला दाखवते फक्त हे 3, जेव्हा हा व्हिडिओ बनत आहे तोपर्यंत हे 3 अपडेट यायचे, अजून 2023चा दाखवत आहे, तर होऊ शकते व्हिडिओ बनल्याच्या नंतर वगैरे हे अपडेट होऊन जाईल, पण बाकी सर्च केलं तर सर्वच तुम्हाला तिथे दाखवते। अप्लाय करायसाठी तुम्हाला लिंक पण दिसणार। ठीक आहे, आता याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवून द्यायचा, तुमच्या कामाचा आहे। त्याच्यानंतर आता ही कुठची आहे, महावितरणमधली अप्रेंटिसशिप आहे, ते सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं। याच्यात महत्त्वाच्या गोष्टी कोणत्या बघा, कोणासाठी आहे, ज्यांचं तारतंत्री आहे म्हणजेच वायरमन, आणि जे इलेक्ट्रिशियनचे विद्यार्थी आहे म्हणजेच वीजतंत्री, आणि अप्लाय करायचं असेल तर कुठं करायचं, apprenticeshipindia.gov.in या वेबसाईटवरती त्याची लिंक आहे। तर इथं क्लिअर दिसत नाही आहे, त्याची लिंक ऑलरेडी आपण काय केलेलं आहे, टेलिग्रामला टाकून दिलेली आहे, तिथनं तुम्ही डायरेक्ट अप्लाय करू शकता। ठीक आहे, आता बघा याच्यात सर्वात महत्त्वाची अट, फक्त सोलापूर जिल्ह्याचे जर रहिवासी असाल तरच तुम्हाला अप्लाय करता येईल। म्हणजे तुम्ही म्हणाल सर आम्ही बाहेर जिल्ह्यातले आम्हाला करता येईल का, नाही, फक्त सोलापूरमधील विद्यार्थी आहेत तेच काय याच्यामध्ये इलिजिबल आहे। आता जर तुमचे वडील पालक जर MSEB मध्ये असेल किंवा वितरणमध्ये असेल आणि तुम्ही कोणत्याही जिल्ह्यातलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता, परंतु जर तुमचं कोणीच नाही आहे, तुमचं कोणीच म्हणण्यापेक्षा पाल्य जर नाही आहे तुमचे, इथं दिलेलं आहे पाल्यांसाठी फक्त, जर तुम्ही पाल्य नसाल डिपार्टमेंटच्या, तुमचे वडील नसेल तर मग तुम्हाला जिल्ह्याबाहेरच्यांना भरता येणार नाही। ठीक आहे, सर्वात महत्त्वाची आहे ते सर्वांना समजायला। आणि याच्यामध्ये बघा कुठेच असं दिलेलं नाही की तुम्हाला पोस्टाने पोस्ट करायचं आहे, असं कुठं त्या पत्रामध्ये लिहिलेलं नाही, फक्त ऑनलाईन अप्लायला करायला सांगितलं। बघा प्रशिक्षण कालावधी किती असणार, तर तो 1 वर्षाचा असणार, इलेक्ट्रिशियन असो किंवा वायरमन। त्याच्यामध्ये विद्यावेतन किती मिळणार, तर तो आहे 8,050। ठीक आहे, 8,050 दोघांसाठी पण, इलेक्ट्रिशियनसाठी पण तेवढाच आणि वायरमनसाठी पण तेवढाच। त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हता काय असली पाहिजे, बघा याच्यात सर्वात महत्त्वाची अट आहे कोणती, आता तुम्हाला माहिती आहे इलेक्ट्रिशियनसाठी इलेक्ट्रिशियन लागणार, वायरमनसाठी वायरमन लागणार, ITI याच्यामध्ये काय नाही, तुमचं 10वी झालेलं असलं पाहिजे, कंपल्सरी आहे। याच्यामध्ये बघा एक महत्त्वाची अट आहे इंटरेस्टिंग, की 3 वर्षाच्या आतील उमेदवार फक्त पात्र असतील। म्हणजे जर तुमचा निकाल लागल्यापासून आजपर्यंत 3 वर्षाच्या जर वर झाले असेल तर तुम्ही इथे अप्लाय करू शकत नाही किंवा तुम्ही इथे इलिजिबल
एलिजिबल नाही आहे. म्हणजे तुम्ही लेटेस्ट विद्यार्थी असले पाहिजे मागील 3 वर्षाचे. मागील 3 म्हणजे आजपासून रिव्हर्स जायचं 3 वर्ष. ठीक आहे. म्हणजे आपण 26 मध्ये आहोत तर 26 - 3 जर केलं तर 23 मध्ये जर तुम्ही पास झाले असेल तरच तुम्ही तो अप्लाय करू शकता. 23च्या पहिले जर पास झाले असेल तर तुम्ही अप्लाय करू शकत नाही. म्हणजे हे फक्त नवीन विद्यार्थ्यांसाठी आहे. त्याच्यामध्ये ITI झालेला असला पाहिजे, ते सांगितलंच, इलेक्ट्रिशियन वायरमन. पण सोबतच जर तुमचा MSBTचा डिप्लोमा झालेला असेल 2 वर्षाचा इलेक्ट्रिशियनचा तर तुम्ही इलेक्ट्रिशियनला अप्लाय करू शकता असं इथं सांगितलेलं आहे. पण सहसा असे विद्यार्थी फार नसल्यासारखे असतात, म्हणजे फार कमी असतात. ठीक आहे. त्याच्यानंतर वयोमर्यादा कोण अप्लाय करू शकतं? 14 वर्ष कमीत कमी, जास्तीत जास्त 35 वर्ष. इथं कॅटेगरी वगैरे काही दिलेलं नाही आहे. म्हणजे तुमचं 14 वर्ष कंप्लीट असलं पाहिजे आणि 35 वर्षापर्यंत तुम्ही 35च्या वर झालेलं नाही पाहिजे वय. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं अंतिम दिनांक कधी आहे, कधीपर्यंत जर अप्लाय करायचं आहे तर अप्लाय करायचं तुम्हाला 16 मार्चपर्यंत. कधीपर्यंत? 16 मार्चपर्यंत, म्हणजे 16/3/2026 पर्यंतच अप्लाय करायचं आहे. त्याच्यानंतर जर अप्लाय केलं तर ते ग्राह्य धरल्या जाणार नाही, एवढं लक्षात घ्यायचं. ठीक आहे. ही माहिती होती तुमच्या सोलापूर मंडळातल्या अप्रेंटिसशिपची. आता जर तुम्ही आगामी येणाऱ्या महापारेषण महावितरण भरतीकरिता जर अभ्यास करायचा असेल किंवा स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घ्यायचा असेल किंवा तुम्हाला सरकारी नोकरीसाठी तयारी करायची असेल तर आपल्या ॲपवरती विद्युत ब्रह्मास्त्र नावाचा इलेक्ट्रिशियन आणि वायरमनच्या विद्यार्थ्यांसाठी एक मास्टर कोर्स आहे जो की सर्वच स्पर्धा परीक्षेकरता एकदम उपयुक्त आहे. याची डिटेल माहिती यूट्यूबला पण दिलेली आहे किंवा ॲपमध्ये पण जाऊन तुम्ही बघू शकता. CST लॉन्चपॅडचं ॲप डाउनलोड करायचं किंवा आपल्या इन्स्टिट्यूटच्या नंबरवरती पण संपर्क करून तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता. हे कोर्सची माहिती होती. ही कशाची होती? अप्रेंटिसशिप, जी की सोलापूर जिल्ह्यातल्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी एकदम महत्त्वाची. आता जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणी व्हिडिओला काय करायचं? लाईक करायचं आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांपर्यंत याला शेअर करायचं. आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करायचं? चॅनल सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनचा पण ऑल नोटिफिकेशन पण ऑन करायचं. ठीक आहे. पुन्हा भेटू याच्या नंतरच्या सेशनला. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.